मध्ये केलेल्या दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। ह्या दुरुस्तीच्या माध्यमातून राज्य सरकारने डान्स बारवर बंदी घातली होती। त्याला राज्यातल्या बार मालकांच्या संघटनेने न्यायालयात आव्हानही दिलं होतं। त्यावर आज सुनावणी झाली। मात्र राज्यातल्या डान्स बारला मिळालेली परवानगी सशर्त असेल। बारमधल्या नाचामुळे अश्लीलता पसरणार नाही, महिलांची प्रतिष्ठा राखली जाईल हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची असेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। दिवंगत गृहमंत्री आर पाटील यांनी 2005 साली राज्यातल्या डान्स बारवर बंदी आणली होती। तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात होतं आणि दरम्यान राज्य सरकार डान्स बारवर बंदीच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। मसला ये था कि एक सेक्शन 33A इंट्रोड्यूस हुआ था 2005 में, जिससे कि सारा डांसिंग जो भी महाराष्ट्र में रेस्टोरेंट्स हैं उसमें बैन कर दिया गया था। उस 2005 के प्रावधान को 2006 में बॉम्बे हाई कोर्ट ने स्ट्राइक डाउन कर दिया था, जो 2013 में उसको सुप्रीम कोर्ट ने अपहोल्ड किया था, ये कहते हुए कि ये संविधान के खिलाफ है। ये जो डांस बार्स में जो डांसिंग नहीं अलाउ हो रही है या रेस्टोरेंट्स में डांस बैन करा गया है। तो उसके बाद फिर भी सुप्रीम कोर्ट के बैन का क्वॉश करने के बाद भी फिर से वही प्रावधान रीइंट्रोड्यूस किया गया 2014 में, जिसको हमने सुप्रीम कोर्ट में चैलेंज दिया और उस पिटीशन पे हमारी चैलेंज पे आज सुप्रीम कोर्ट ने स्टे ऑर्डर ग्रांट किया है कि वो 33A स्टे रहेगा। तो यानी कि अब पॉसिबल है कि डांस किया जा सकता है महाराष्ट्र के रेस्टोरेंट्स में। कुछ रिस्ट्रिक्शन भी लगाई है सुप्रीम कोर्ट? रिस्ट्रिक्शंस लगाई है सुप्रीम कोर्ट ने, ये बोलते हुए कि कोई ऑब्सिनिटी नहीं होनी चाहिए और इन अकॉर्डेंस विद लॉ हमारे लाइसेंसेस का रिन्यूअल कंसिडर किया जा सकता है। महिलाओं को लेकर भी सुप्रीम कोर्ट ने कुछ कहा है? क्या कहा है? सुप्रीम कोर्ट ने अभी ऑब्जर्वेशन दिया कि लाइवलीहुड का इशू है और अब पर अभी सब कुछ सुप्रीम कोर्ट 5 नवंबर को फाइनल हियरिंग पे कंसिडर करेगा। महाराष्ट्र सरकार या अमेंडमेंटच्या पूर्ण बाजूने आहे, त्यामुळे स्थगिती देताना जर काही त्रुटी त्याच्यातल्या पॉइंट आउट केल्या असतील तर त्या त्रुटी सुधारण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे। आमच्याही सरकारला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विचारलं होतं की आपलं याला समर्थन आहे का, आम्ही त्याला पूर्ण समर्थन आहे असंच ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी केलं होतं। आणि आजही राज्य सरकारचं मत असंच आहे की अशा प्रकारचे जे काही डान्स बार या ठिकाणी चालतात त्याच्यातनं ज्या काही प्रवृत्ती आपण मागच्या काळामध्ये बघितल्या होत्या त्या प्रवृत्ती वाढू नये याकरता अशा प्रकारची बंदी असावी। सुप्रीम कोर्टाने आता जो आदेश दिलाय, इंट्रीम आदेश आहे, त्याचा आम्ही सन्मान करू। त्यांनी जे रेग्युलेट करायला सांगितलेलं आहे त्याच्या कशा प्रकारे उपयोग करता येईल हे आम्ही बघू आणि एकदा या संदर्भात डिटेल अशा प्रकारचं आमच्याकडे जजमेंट आलं की त्याच्यावर सविस्तर प्रतिक्रिया ही आम्ही देऊ। आणि एकूणच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपण प्रतिक्रिया घेऊयात। आज सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे फोन लाईनवरून उपस्थित आहेत। वर्षाजी, आपण बघतोय की सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील बंदी उठवलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया यावरती? नक्कीच ह्या आताचा जो निर्णय आहे त्याच्याबद्दल आनंद आहे आणि याच्याबद्दल खात्रीही होती की अशा प्रकारचं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामधून निर्णय घेतला जाईल। मात्र असंही साशंक आम्ही होतोच, कारण की आताच्या सरकारने तेव्हा विरोधी पक्षात असताना सुद्धा सर्वसंमतीने तो पास केलेला कायदा होता। मात्र पुनर्वसनाच्या मुद्द्या बरोबरच हा जो रोजीरोटीचा प्रश्न म्हणून घेतला गेला, म्हणजे आम्ही उचलला होता आणि त्याच्यामध्ये त्या दृष्टीने सहभागी झाले होते। आणि परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये दोनदा अशा प्रकारचा जेव्हा निर्णय दिला जातो त्यावेळेला मला असं वाटतं की आत्ताच्या युती सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि जे सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने म्हटलं होतं की निर्बंध घालून त्यांना परवानगी देण्यात यावी, तर निर्बंध घालून अतिशय व्यवस्थितरित्या असा हा व्यवसाय चालू शकतो। अश्लीलतेचा मुद्दा आहे, अतिरिक्त पैसे उडवण्याचा प्रश्न आहे किंवा ज्याच्या मोजमाप नाही अशा पद्धतीने पैसे उडवणं आहे किंवा इतर काही गैरवर्तनं असतील, तर ह्याला आळा घालण्याचा विचार युती सरकारने करावा। मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्याकडे गृह खातं असल्यामुळे या सगळ्याचा विचार त्यांनी करावा। बारमालकांच्या संघटना, बारमालकांच्या संघटना या सगळ्यांना बरोबर घेऊन जर विचार केला तर पुढे जायला हरकत नाही, कारण वारंवार जर कोर्टाने सांगितलंय की हा कायदा घटनाबाह्य आहे याच्यामध्ये, कारण मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचा जो बाईट मी ऐकला
त्याच्यावरून मला आता असं वाटतंय की तेव्हा सुद्धा मी तेव्हाच्या गृहमंत्र्यांशी चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये कोणताही मध्यम मार्ग की बंदी पण कायम राहावी अशा पद्धतीने जर विचार केला तर ते घटनेमध्ये बसतच नाही. कारण की कुठल्याही प्रकारे डान्सबार सुरू करावेत म्हणून बालांनी किंवा त्यांच्या संघटनांनी मागणी केलेलीच नव्हती. जेव्हा डान्सबारला परवानगी देण्यात आली त्या काळची मी गोष्ट सांगते. त्यामुळे जर सरकारने स्वतःच सुरू केलेला व्यवसाय हा होता त्याच्यावर बंदी आणताना तेव्हाच जे रिस्ट्रिक्शन कायद्यामध्ये आधीच इतक्या प्रकारची प्रावधानं आहेत की ह्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता, निर्बंध घालू शकता आणि मग तरीही अशा प्रकारचं काय गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. परंतु आम्ही याच्यावर चर्चा करायला प्रतिनिधींशी बोलायला तयार आहोत आताही. बरोबर आहे वर्षाजी, एकूणच आपण बघितलं तर तुम्ही ह्या निर्णयाचं स्वागतच केलंय. मात्र कुठेतरी असंही म्हटलं गेलंय की जरी बार सुरू झाले तरी डान्स हा बंद राहणार आहे, त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बार सुरूच आहेत आणि बारमध्ये वेटर किंवा सिंगर म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांवर बंदी कधीच नव्हती. जे मी वारंवार सांगत होते की नृत्य करण्यावर बंदी घालण्यात आली आणि म्हणून मी बारबालांच्या बाजूने उभी राहिले. संपूर्ण बारवर कधीही बंदी घालण्यात आली नव्हती. हा गैरसमज जनतेमध्ये किंवा सर्वसामान्यांमध्ये कायम ठेवण्यात तेव्हाचं सरकार यशस्वी झालं होतं. अशा प्रकारची बंदी केव्हाही नव्हती. मात्र नृत्य करण्यावरची जी बंदी होती ती कायम ठेवण्याचा निर्णय नक्कीच हे सरकार देईल. कारण आधीच्याही निर्णयाच्या वेळेला हेच सगळे जे विरोधी पक्षात बसलेले होते त्यांचा पाठिंबाच होता. त्यामुळे म्हणजे आता ते काहीतरी वेगळं म्हणतायत असं मला अजिबात वाटत नाही. वारंवार कायद्याकडे म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे जाणं, वारंवार सुप्रीम कोर्टाने नक्कीच वर्षाताई तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. वर्षाताईंनी या निर्णयाचं स्वागतच केलंय सुप्रीम कोर्टाच्या. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील आहेत. आव्हाड साहेब, आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं डान्स बारवरील बंदी जी आहे ती उठवलेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? निर्णय दुर्दैवी आहे. ही म्हणजे आबांना श्रद्धांजली अर्पण करून मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या आठवणीतले आबा म्हणजे ठाण्याला एका महिलेचा खून करण्यात आला आणि जेव्हा चौकशी झाली तेव्हा असं समजलं की डान्स बारला जायला पैसे न दिल्यामुळे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचत असताना तिने जेव्हा प्रतिकार केला तेव्हा रागाच्या भरात दारूच्या नशेत त्या पोरांनी त्या आईला बिचारीला ठार मारून टाकलं. ती मृत्यूची बातमी पेपरमध्ये वाचल्यानंतर सकाळी आबांच्या डोळ्यातले अश्रू मी स्वतः बघितले आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की हे डान्स बार बंदच झाले पाहिजे. सामाजिक परिस्थिती, समाजातला संघर्ष, व्यसनाधीन झालेली तरुण पिढी या सगळ्या नजरेसमोर ठेवून त्यांनी ही बंदी आणली होती आणि मला वाटतं की सामाजिक उपयुक्ततेसाठी इथली सामाजिक संघर्ष, इथला सामाजिक शांतता राहावी, इथला गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि खास करून व्यसनानी वाढतं प्रमाण ह्याच्यावरती निर्बंध राहावेत म्हणून एक मानवी दृष्टिकोनातून माणुसकीच्या नात्यातनं त्यांनी ही बंदी आणली होती. मला वाटतं की ही बंदी कायम असायला हवी. या सरकारने काय केलं नाही ह्याच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटतं या सरकारने परत फेरविचारार्थ याचिका टाकावी आणि कुठलंही हॉटेल याला काही बंधनं तर आहेतच, त्या बंधनात जर ही हॉटेल चालू ठेवली तर ही हॉटेल सरकार जोपर्यंत सरकारची इच्छा नाही तोपर्यंत ही हॉटेल चालूच शकत नाही. त्यांच्यावर फायर परमिशन, त्यांच्या हाईटच्या परमिशन, त्यांच्या सिटिंग परमिशन, त्यांच्या कुकिंग परमिशन, त्यांच्या फूडच्या परमिशन, अनेक परमिशन या सरकारच्या हातात असतात. तर सरकारने ठरवलं तर कुठल्याही व्यावसायिकाला डान्स बार सुरू करता येणार नाही. नक्कीच सरकारने ठरवलं तर कुठल्याही व्यावसायिकाला डान्स बार सुरू करता येणार नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.